नमस्कार. अभि ढेबे बोलताय ना? हा बोलतोय दादा, बोला. एम न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मंगेश बोबडे बोलताय. बोला दादा. ठाकरे गटाकडून तुम्ही एक दावा केला आहे, धामणगाव विधानसभा क्षेत्रात तुम्ही निवडणूक लढवणार आहे विधानसभेची आणि तुमचं नाव आघाडीवर आहे. काय सांगाल? मी माझ्या पक्षाकडे दावेदारी केली आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे. हं, आणि माझा पक्ष माझ्यासाठी ती तो उमेदवार माझ्यासाठी नाही, फक्त ती उमेदवारी पक्षासाठी मागत आहे. हं, हं. त्यामुळे जर पक्षाने आदेश दिला, ज्याला कोणाला आदेश देईल शिवसैनिक म्हणून, ते तो हां. तो दावेदार राहील. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जे माजी आमदार आहे वीरेंद्र जगताप, हे सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आहे हो आणि तुम्ही सुद्धा महाविकास विकास हो. आघाडीमध्ये आहे. कसं बघाल याच्याकडे? नाही नाही, वीरेंद्रभाऊ जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहे, मी शिवसेनेचा आहे. आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा घटक आहे. हां. आणि वीरेंद्र भाऊचा जो पक्ष आहे तो पण त्याचा घटक आहे. त्याच्यामुळे तो त्यांच्या पक्षाकडे दावेदारी करत आहे, मी माझ्या पक्षाकडे दावेदारी करत आहे. शेवटी ज्याचा पक्ष ज्याला जो आदेश देईल ते सगळे आदेश पाळतील एकमेक. समजा तुम्हाला जर तिकीट समजा समजा तुम्हाला तिकीट मिळाली, तर माजी आमदार वीरेंद्र जगताप तुमच्यासाठी काम करेल का? किंवा माजी आमदार वीरेंद्र जगतापला तिकीट मिळाली, त्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही काम कराल काय? काय सांगाल? कसं आहे की वीरेंद्र भोई ज्येष्ठ आहे आपल्यापेक्षा, त्यांच्याबद्दल बोलणं माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला योग्य होणार नाही. परंतु माझा पक्ष जो मला आदेश देईल तो या आदेशाचं मी पूर्णपणे पालन करेन. महाविकास आघाडीमध्ये जर माझ्या पक्षाने जो काही मला आदेश दिला, मी महाविकास आघाडीचा धर्मपालन पूर्ण करेल. आणि माझ्या पक्षाने जो आदेश दिला, वीरेंद्र भाऊचाच नाही अजूनही कोणाचं काही सांगितलं, मला उभं राहणार दिलं, मी उभा राहील. मला म्हटलं का तू याचा प्रचार कर, तर मी त्याचा प्रचार करेल. कारण की शेवटी मी शिवसैनिक म्हणून आता आहे आणि शिवसैनिक म्हणून मी माझं कर्तव्य व धर्म पूर्ण करेल, उद्धव साहेबांच्या आदेशाचं पालन करेल. पण जसे जसे दिवस जवळून जातात तसं तसं नाव तुमचं चर्चेत येऊन राहिले. कसं बघाल या चर्चेकडे? नाही कसं आहे, उमेदवार दिवस जवळ येताना चर्चा होतच असते, परंतु जो पक्ष आदेश देईल, शेवटी आदेश हा पक्षाचा शिरसावंत असतो. पक्ष जो आदेश देईल त्याच्यावर आम्ही पूर्णपणे काम करू. धन्यवाद. एम न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्रात धन्यवाद तुम्ही आमची प्रतिक्रिया घेतल्याबद्दल. बोबडे. धन्यवाद. ओके.